Hello friends, in the last lecture we discussed Baba's commencement on a new journey. He decided to devote his entire life to the service of the most untouchables of the untouchables, the lepers. In 1949, he founded the Maharogi Seva Samiti with the help of few friends. Baba used to go from village to village in search of leprosy patients and brought them to his center for treatment. The rural hospital in Varora provided wholehearted support in Baba's work. After a few days, 50 acres land was allotted by the government to Maharogi Seva Samiti. It was the fruit of efforts made by R.K. Patil and Barrister Barlinge, who were ministers in the government of Central Province. Today, we see that the land allotted by the government has been transformed into a beautiful place called Anandvan. However, in the beginning, that place was very different. The land allotted to the Maharogi Seva Samiti was a wild jungle. It was about 4 kilometers away from Varora on the Varora to Chimur road. The road was a home of wild trees and animals. The target now was to set up a leprosy treatment center there and to get patients. अतिशय निर्जन जंगली अशा प्रकारची तो जमीन जे महारोगी सेवा समितीला मिळाली आणि त्या जंगलामध्ये अनेक मोठे वृक्ष आणि प्राण्यांचा वावर. आणि आता बाबांच्या समोर जो टार्गेट होता की त्या जंगली अशा परिसरामध्ये लेप्रसी ट्रीटमेंट सेंटर उघडायचा आणि तिथे पेशंट्स आणायचे. ऑन रिक्वेस्ट बाय बाबा, मनोहरजी दिवान sent 5 patients from Dattapur. Every day, Sadhanatai used to prepare the tiffin for all, and then Baba, Tai and the patients walked 4 kilometers from the house to the land allocated. They worked the whole day clearing the jungle to make it habitable. हॅबिटेबल म्हणजे त्या जागेला वास्तव्य करण्याजोगं करण्यासाठी ते दिवसभर प्रयत्न करायचे. झाडं मोकळे करा, झाडं पाळा आणि वास्तव्याजोगी जागा करण्यामध्ये त्यांनी आपले प्रयत्न सुरू केले. आफ्टर एफर्ट्स ऑफ 6 months, 6 महिन्याच्या परिश्रमानंतर, आफ्टर एफर्ट्स ऑफ 6 months, अ वेल, विहीर अँड अ कॉटेज, एक झोपडी विथ थॅच्ड रूफ वॉज रेडी, आणि गवताची छत असलेली एक झोपडी त्यांनी तयार केली 6 महिन्यानंतर. द पेशंट्स वर ईगर टू शिफ्ट टू देअर न्यू रेसिडेन्स. जस्ट देन विनोबा भावे अराइव्ड इन वरोरा with about 25 people. They were on their way to Telangana as a part of Bhudan movement. विनोबा भावेंचं आगमन झाला 25 लोकांसोबत. तेलंगणाला ते चाललेले होते भूदान मुवमेंटच्या, भूदान चळवळीच्या संदर्भामध्ये. विनोबाजी had a great respect for Baba's work. So he visited Baba's house. Sadhanatai cooked food for the entire group and then they went to Anandvan. The first hut in Anandvan was inaugurated at the hands of Vinobaji. म्हणजे आनंदवनमध्ये बनलेली ती पहिली झोपडी, त्याचा शुभारंभ विनोबाजींच्या हस्ते झाला. ही लेट द पेशंट्स टू देअर न्यू रेसिडेन्स, आणि त्या पेशंट्सना त्यांच्या नेतृत्वामध्ये त्या झोपडीमध्ये नेण्यात आलं. विनोबाजी ब्लेस्ड बाबा बाय सेईंग, देअर विल बी अनेदर रामायण हिअर, द रामायण ऑफ सोशल सर्व्हिस. दॅट वर द वर्ड्स ऑफ विनोबाजी, की इथे पुन्हा एक रामायण घडणार आणि हा रामायण असेल सामाजिक सेवेचा. आफ्टर फ्यू डेज, बाबा अँड साधनाताई शिफ्टेड टू आनंदवन विथ देअर चिल्ड्रन. ड्युरिंग द इनिशियल डेज, सुरुवातीच्या काळामध्ये, साधनाताई कुक्ड फूड, वॉश्ड क्लोथ्स अँड इवन मिल्क्ड काउज. गाईचं दूध काढणे, कपडे धुणे, स्वयंपाक करणे, हे सारं काम साधनाताई करायच्या. इट वॉज लाईफ ऑफ ग्रेट हार्डशिप,
अतिशय कठोर अशा प्रकारचा तो जीवन होता. द कॉटेजेस वर ऑफ मड अँड लाईम, चुना आणि मातीपासून बनवलेले ते झोपड्या. व्हेन मंकीज जम्प्ड ऑन द रूफ द टाइल्स गॉट ब्रोक, आणि वरचे कवेलू जे आहे, कवेलूचे ते झोपड्या होत्या, आणि जेव्हा माकडं त्यावर उड्या मारायचे तेव्हा ते कवेलू तुटून पडायचे. इन रेनी सीझन, पावसाळ्यामध्ये, द रूफ्स लीक्ड अँड दे हॅड टू शिफ्ट द पोझिशन ऑफ देअर बेड फ्रिक्वेंटली, आणि पावसाळ्यामध्ये पाणी गळायचा त्या झोपड्यांमध्ये आणि रात्रभर त्यांना आपल्या खाटेची जी पोझिशन आहे ती बदलवत राहायची. द स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स रेग्युलरली विजिटेड द कॉटेजेस. स्नेक्स, साप, स्कॉर्पियन्स, विंचू यांचा नेहमीचा वावर त्या झोपड्यांमध्ये. ताई फेल्ट सॉरी फॉर विकास अँड प्रकाश, त्यांचे 2 लहान लहान मुलं विकास आणि प्रकाश, त्याच्याबद्दल त्यांना फार वाईट वाटायचं ताईला, की त्यांना ते चांगलं असं जीवन देऊ शकून राहिलेले नाही. जमीनदाराचे हे नातवं आणि अतिशय कठोर अशा प्रकारचं जीवन त्यांना जगावं लागत होतं, याबद्दल ताईला आपल्या मुलांबद्दल वाईट वाटायचं. डिस्पाइट ऑल द डिफिकल्टीज, ताई गेव फुल सपोर्ट टू बाबाज ड्रीम अँड नेव्हर कंप्लेंड, कधीच तक्रार केली नाही. बाबांच्या स्वप्नाला पूर्ण आधार त्यांनी दिला. विथ पॅसेज ऑफ इयर्स द नंबर ऑफ पेशंट्स इन आनंदवन रीच्ड 100, आणि काही वर्षांच्या कालावधीमध्ये आनंदवनमधील पेशंटची संख्या 100वर पोहोचली. द पेशंट्स वर द पीपल हू हॅड बीन अबंडन्ड बाय देअर फॅमिलीज अँड सोसायटी, आणि आनंदवनमध्ये आलेले हे जे काही पेशंट्स होते, या पेशंट्सना त्यांच्या परिवाराने आणि समाजाने बहिष्कार केलेला होता, बहिष्कृत केलेलं होतं. असे हे पेशंट्स, त्यांना आश्रय आनंदवन इथे मिळाला. द पेशंट्स नॉट ओनली गॉट ट्रीटमेंट ॲट आनंदवन बट द प्लेस बिकेम अ होम फॉर देम इवन आफ्टर गेटिंग क्युअर्ड, आणि इथे त्यांना ट्रीटमेंटच मिळाली नाही, तर ते बरे झाल्यानंतर, त्यांचा रोग बरं झाल्यानंतर सुद्धा तिथेच ते वास्तव्य करू लागले. त्यांच्यासाठी तो एक घर झाला. वांटेड टू डेव्हलप सेल्फ रिस्पेक्ट इन लेप्रोसी पेशंट्स, आणि हे जे लेप्रोसी पेशंट्स आहेत ज्याला समाजांनी वाढीत टाकलं होतं, त्यांच्यामध्ये एक स्वतःबद्दलचा आदर निर्माण करण्याचा ध्येय बाबांचा होता. अँड सो ही स्टार्टेड ॲक्टिव्हिटीज टू मेक देम सेल्फ रिलायंट. सेल्फ रिलायंट म्हणजे स्वावलंबी. तर असे उपक्रम बाबांनी सुरू केले जेणेकरून हे सारे लेप्रोसी पेशंट्स, कुष्ठरोगी, हे स्वावलंबी होतील, हे समाजावर अवलंबून राहणार नाही, अशा प्रकारचे उपक्रम त्यांनी सुरू केले. ही गाइडेड these leprosy patients to undertake farm related activities like poultry, dairy and vegetable farming. तर डेअरी, पोल्ट्री, व्हेजिटेबल फार्मिंग सारखे उपक्रम त्यांनी सुरू केले या कुष्ठरोग्यांच्या मदतीने. ॲज अ रिझल्ट देर वॉज अ लार्ज स्केल प्रोडक्शन इन मिल्क अँड व्हेजिटेबल्स. भरपूर संख्येमध्ये दूध आणि भाजीपाल्याचं उत्पादन होऊ लागलं आनंदवनमध्ये. आनंदवन बिकेम नॉट ओनली सेल्फ रिलायंट इन व्हेजिटेबल्स अँड मिल्क बट इट ऑल्सो बिगॅन सेलिंग दॅम. तर स्वयंपूर्ण झाला आनंदवन व्हेजिटेबल्स, भाजीपाला आणि दुधाच्या बाबतीत. एवढंच नाही तर उत्पादन इतकं वाढलं की त्यांनी ते विकायला सुद्धा सुरू केलं. इन द बिगिनिंग पीपल ऑफ बरोडा वर अफ्रेड ऑफ परचेसिंग मिल्क, व्हेजिटेबल्स अँड अदर प्रोडक्ट्स प्रोड्युस्ड बाय लेपर्स. शेवटी हे सारे उत्पादन कुष्ठरोग्यांनी केलेलं, आणि म्हणून आनंदवनमधील उत्पादन घेण्यासाठी सुरुवातीला वरोड्याचे लोक घाबरत असत. बाबा मेड ग्रेट एफर्ट्स टू मेंटेन द क्वालिटी ऑफ फूड प्रोडक्ट्स प्रोड्युस्ड इन आनंदवन. बाबा जस्ट फोकस्ड ऑन कीपिंग अप द क्वालिटी ऑफ फूड प्रोडक्ट्स प्रोड्युस्ड इन आनंदवन. त्याची गुणवत्ता चांगली राहावी यावर त्यांनी भर दिला. अँड बिकॉज ऑफ द क्वालिटी स्लोली पीपल ऑफ बरोडा शेड देअर फिअर. त्यांची भीती घालवली, त्यांची भीती गेली. अँड पीपल ऑफ बरोडा स्टार्टेड परचेसिंग द आनंदवन प्रोडक्ट्स. आनंदवनचे प्रोडक्ट्स घ्यायला लोकांनी सुरुवात केली. बाबा आमटे वर्कड डे अँड नाईट टू ट्रीट द लेपर्स अँड ऑल्सो टू गिव्ह देम अ रिस्पेक्टेबल लाईफ. साधनाताई वॉज ऑलवेज बाय हर हजबंड साईड. आणि या सर्व या परिश्रमामध्ये साधनाताई ह्या बाबांच्या सोबतीला होत्या. बोथ हजबंड अँड वाईफ हॅड टू सफर फ्रॉम फ्रिक्वेंट हेल्थ प्रॉब्लेम्स. आरोग्याशी संबंधित ज्या काही समस्या आहेत त्या त्यांना सुरुवातीपासूनच लागलेल्या होत्या, आणि हे सारे परिश्रम करत असताना त्या दोघांनाही बरेचदा आरोग्याच्या समस्येला सामोरे जावं लागलं. बट
never lost their spirit of human service. परंतु मानवी सेवेचा आंतरिक बाणा त्यांनी मात्र टिकवून ठेवला अशाही स्थितीमध्ये. आफ्टर मेनी इयर्स ऑफ सॅक्रिफाईस, अनेक वर्षांच्या त्यागानंतर, आफ्टर मेनी इयर्स ऑफ सॅक्रिफाईस द अचीवमेंट ऑफ आनंदवन वॉज एक्नॉलेज्ड. आणि अनेक वर्षाच्या या परिश्रमांमुळे, या त्यागामुळे शेवटी आनंदवनमध्ये जे काही झालेलं होतं, जे काही निर्माण केले गेलेलं होतं, त्याची दखल जागतिक आणि राष्ट्रीय स्तरावर घेतल्या गेली. मॉनिटरी हेल्प स्टार्टेड पोरिंग इन, आणि आर्थिक मदत, मॉनिटरी हेल्प म्हणजे आर्थिक मदत येऊ लागली आनंदवनला. अँड आनंदवन बिकेम अ ग्लोबली फेमस प्लेस, आणि आनंदवन एक जागतिक कीर्तीचा केंद्र म्हणून उदयास आला. सो टुडे I will stop here. We will meet soon.